हॅलो नमस्ते प्रेक्षकांनो, आज आपण ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 30 जुलैचा रिव्ह्यू ऐकणार आहोत. तर या भागामध्ये काय काय होणार आहे, खूप छान असा भाग दाखवलेला आहे. आश्रमातल्या मुलींना किडनॅप केलेला आहे असा भाग दाखवलेला आहे. मग पहिल्यांदा आश्रमातला सीन दाखवलेला आहे. श्रेयश आणि सोहम चेहरे पाडून बसलेले असतात, म्हणजे तिथे उभ्या टाकलेले असतात. सायली विचारत असते, काय रे असे चेहरे का पाडले आहात तुम्ही? तेव्हा ते मुलं म्हणतात, सगळ्या मुली पिकनिकला जातात आणि आम्हाला नाही असं म्हणतात. आणि मग हा भाग कालपासूनच दाखवलेला आहे. आम्हाला एकटंच राहावं लागणार घरी असं म्हणत असतात ते मुलं. तेव्हा कुसुमताई म्हणते, ती पिकनिक आज आहे असं म्हणत असते. तेव्हा सायली म्हणते, कसली पिकनिक? तेव्हा कुसुमताई म्हणते, अगं मनूचा भरतकामाचा आणि शिवणकामाचा क्लास आहे ना, त्या ताई म्हणाल्या की कर्जतला पिकनिक जाणार आहे. मी म्हटलं की ठरवून सांगते, पण मला माहीत नव्हतं की ती पिकनिक आज जाते म्हणून असं कुसुमताई म्हणते. तेव्हा मानसी म्हणते, अगं कुसुमताई, त्या मॅडम म्हणाल्या होत्या की आज आमची पिकनिक जाणार आहे, त्याने बससुद्धा बुक केली आहे आणि त्यांना तू हो म्हणाली होतीस. तेव्हा कुसुम म्हणते, मला नीट ऐकून नाही आलं वाटतं. तेव्हा ती दिव्या म्हणते, आम्ही जातो आणि संध्याकाळपर्यंत परत येऊ, जाऊ द्या ना प्लीज, जाऊ दे ना आम्हाला असं म्हणत असतात. मग सर्वजणच मुली सायलीला म्हणतात, जाऊ द्या ना जाऊ द्या ना असं म्हणतात. तेव्हा सायली म्हणते, एक मिनिट, तुम्ही सगळ्या पिकनिकला जाणार पण खर्चाचा प्रश्न आहेच ना असं मधुभाऊ म्हणतात. तेव्हा सायली म्हणते, मधुभाऊ खर्चाचा विचार करू नका तुम्ही, म्हणू तुझ्या मॅडमचा फोन नंबर दे बरं, मी बोलते त्यांच्याशी असं म्हणते. आणि मग मानसी देते आणि लवकर बोल, आम्हाला लवकर निघायला हवं असं मानसी म्हणत असते. आणि मग सायली त्या मॅडमला फोन करते आणि मग त्या मॅडम फोन उचलतात. हॅलो मॅडम असं सायली म्हणते. आणि मग मी सायली सुभेदार बोलते. मॅडम बोलतात, बोला ना. तेव्हा सायली म्हणते की मानसी आणि दिव्याची ताई बोलते, मी पिकनिकला जाणार आहात ना त्यांची. तेव्हा ते मॅडम म्हणतात, मुलींना थोडा ब्रेक व्हावा म्हणून 1 दिवसाची पिकनिक जाते. मी स्वतः असणार आहे त्यांच्याबरोबर आणि संध्याकाळच्या आत आम्ही तिकडून परतसुद्धा येणार आहोत. तेव्हा सायली म्हणते, बरोबर, काळजी करण्याचं काही कारण नाही. तेव्हा मॅडम म्हणते, त्यात काळजी कसली, अजिबात काही काळजी करू नका, माझा नंबर आहे ना तुमच्याकडे, कधीही तुम्ही कॉल करू शकता. तेव्हा सायली म्हणते, सायलीला म्हणतात, पाठवताय ना तुम्ही मुलींना? तेव्हा सायली म्हणते, हो हो. तेव्हा सगळ्या मुली एकदम सायलीला थँक्यू सायलीताई म्हणून असं मिठी मारत असतात. आणि मग तेव्हा काय सगळ्यांना जाऊ देते, पण मस्ती करायची नाही, सगळ्या मुलींनी एकत्र राहायचं, एकटं राहायचं नाही असं सायली सांगत असते त्या मुलींना. आश्रमातल्या जाऊन सांगत असते, तर इकडे तिकडे कुठेही जाऊ नका, लांब जाऊ नका असं म्हणत असते. आणि काळजी करू नका, मी सगळ्यांची ताई आहे ना असं मानसी म्हणत असते. हे सगळ्यांची मोठी ताई सगळ्यांना बरोबर कर्जतला घेऊन जाईन आणि नीट घेऊन येईन असं म्हणत असते. आमची बस आहे ना क्लासच्या रस्त्यावरून जाणार आहे आणि परतसुद्धा तिथेच येणार आहे असं सांगत असते. आणि मग श्वेता सगळं चोरून ऐकत असते. आणि मग तेवढ्यात मधुभाऊ म्हणतात, तुमचा क्लास BM रोडलाच आहे ना असं म्हणतात. तेव्हा श्वेता लगेच फोन करते, म्हणजे मॅसेज करते आणि प्रियाला सगळी माहिती सांगत असते, म्हणजे मॅसेज करत असते आणि सांगत असते त्या सगळ्या मुलींच्या ट्रिपसाठी. तर त्यांची बस क्लास जवळून BM रोडवरून सुटणार आहे, कर्जतला जाणार आहे आणि संध्याकाळी परत येणार आहे, संध्याकाळी क्लासकडेच बस येणार आहे असं मॅसेज करते. तेव्हा कुसुम ताई म्हणते, नाही मी काहीतरी बनवते डब्याला. तेव्हा ती मानसी म्हणते, नको आम्हाला तिकडे जेवण असणार आहे, हे सगळेजण मग जातात बाय म्हणून. आणि मग कुसुमताई म्हणते, बघितलं दार किती जोरात लावलं. आणि मग हे 2 मुलं असतात ते तोंड पाडून बसलेले असतात. मग सायली म्हणते, गौरी जरा इकडे ये ग, कोणाचे तरी गाल खूप फुगलेले दिसत आहेत असं त्या मुलाकडे पाहून म्हणत असते. आता गरमागरम वडापाव कोण खाणार आहे हे असं म्हणते. तर लगेच कसा मूड बदलेल बघ आता म्हणते. मग सायली म्हणते, ते मुलं म्हणतात, वडापाव मला सुद्धा असं म्हणतात. आणि कुसुमताई म्हणते, गौराबाई तुम्हाला? तेव्हा ती गौरी म्हणते, मला पण. तेव्हा तो मुलगा म्हणतो, सुभेदारांच्या घरचा सीन दाखवलेला आहे. प्रतिमा त्या कल्पनाताई स्वयंपाक करत असतात आणि चैतन्य, अर्जुन, अश्विन, अस्मिता सगळेजण बसलेले असतात. सायलीच्या डोहाळ जेवणाची तयारी करत असतात. कल्पनाताई मात्र, अर्जुन आज जरा काम बाजूला ठेव ना, तुला सामानाची यादी दिली आहे ते आणलास का? तेव्हा अर्जुन म्हणतो, तेच करतोय असं म्हणत असतो. आणि मग सगळेजण घाई गडबडीत असतात. प्रतिमात्या म्हणतात पुन्हा. मग परत प्रतिमात्या म्हणतात, कुसुमताई आणि मधुभाऊंना आमंत्रण दिलंस ना? तेव्हा कल्पनाताई म्हणतात, अगं विसरलेच मी, बघ आत्ता देते असं म्हणतात. आणि मग कुसुमला फोन लावतात. कुसुमताई म्हणतात, चहा देऊ का मधुभाऊ असं म्हणत असतात. तेवढ्यात फोन आलेला असतो कुसुमताईला. मग कुसुमताईचा फोन आला की मग
फोन उचलतात आणि फोन स्पीकरवर टाकतात. मग कल्पनाताई म्हणतात, हॅलो. कुसुमताई म्हणते, कसं काय फोन केलात? तेव्हा कल्पनाताई म्हणतात, आज ना संध्याकाळी सायलीचं डोहाळ जेवण करायचं ठरलं आहे. तेव्हा कुसुमताई म्हणते, आज अचानक? तेव्हा कल्पनाताई म्हणते, गुरुजींना काल फोन केला होता. त्यांनी सांगितलं की आज केलं तरी चालेल. तेव्हा आधी काही ठरवलं नव्हतं गं. तेव्हा प्रतिमा आणि मी ठरवलं की आज करूयात. तुम्हाला मी आमंत्रण द्यायलाच फोन केला आहे. कुसुमताई म्हणते, हो ना, मी येईन असं म्हणत असते. आणि मग तेव्हा कुसुमताई म्हणत असते. तेव्हा कल्पनाताई म्हणतात, कुसुम एकटीने नाही यायचं तू. मधुभाऊ, डायसिस काका, मुले सगळेजण मला इथे हवे आहेत. सायलीचं सगळं माहेर इथं हवं आहे असं म्हणत असते. सगळेजण यायचं. तेव्हा मधुभाऊ म्हणतात, कल्पनाताई नमस्कार. कल्पनाताई म्हणतात, नमस्कार. आम्ही नक्की येणार, सगळेच येणार. आणि मला माहिती आहे तुमच्याजवळ ढवाळ जेवणात बायकांचा सहभाग असतो, पण लेकीचं कौतुक सोहळा हे काही मी बघायचं सोडणार नाही असं म्हणतात. तेव्हा कल्पनाताई म्हणतात, नक्की या, नक्की या. तेव्हा त्या आश्रमातल्या सगळ्या मुली पिकनिकला गेलेल्या असतात आणि त्या संध्याकाळी येतील असं म्हणत असतात. मग सगळे आम्ही एकत्रच निघू. मग कल्पनाताई म्हणतात, बरं लवकर या असं म्हणतात आणि फोन ठेवतात. मग आता मधुभाऊ म्हणतात, आपल्या साऊवरती किती प्रेम करतात हे माणसं. आता परत इकडे सुभेदारांच्या जेलमधला सीन दाखवलेला आहे. प्रिया म्हणत असते, सचिन ती श्वेताचा मॅसेज तुला फॉरवर्ड करते. ती आगाव मानसी आणि त्या आश्रमातल्या बाकीच्या मुली कुठल्या तरी क्लासच्या ट्रिपसाठी कर्जतला जाणार आहेत. संध्याकाळी परत येतील आणि संध्याकाळी कर्जतहून परत आश्रमाकडे निघाल्या की रस्त्यातच त्यांना उचलायचं. मला सायलीचं डोहाळ जेवणाचं स्पेशल गिफ्ट द्यायचं आहे असं प्रिया म्हणत असते. आणि मग सचिन म्हणतो, आपण ज्या संधीसाठी इतके दिवस तयारी करून ठेवली होती ती आपल्याला खूपच लवकर मिळाली आहे. तेव्हा प्रिया म्हणते, आत्तापासून एक माणूस त्यांच्या मागावर ठेव, त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवायला, नजर ठेवायला, म्हणजे आपलं काम सोपं होतं, त्यांना उचलता येईल. तेव्हा राकेश म्हणतो, ठीक आहे, मी अण्णाचा एखादा माणूस त्या मुलींच्या मागे पाठवतो. तेव्हा सचिन म्हणतो, आम्ही तुला अपडेट करत राहूच. आणि मग परत सुभेदारांच्या घरचा सीन दाखवलेला आहे. सायली श्वेताला घेऊन आलेली असते आणि मग सायली म्हणते, मी ह्यांच्याबद्दल सांगितलं होतं ना हिच्याबद्दल असं म्हणत असते. तेव्हा कल्पनाताई म्हणतात, सायली तुझं खूप कौतुक करत असते बघ असं श्वेताला म्हणतात. अगं बस बस असं म्हणतात. सायली म्हणते, अगं तुझंच घर आहे, बस असं समज म्हणते आणि मग तिला खुर्चीवर बसवते. मग श्वेता, त्यामुळे ही माझी आई असं सांगत असते. आणि हे अश्विन भाऊजी यांना आणि चैतन्यांना तर तू ओळखतेसच, ही माझी नणद अस्मिता असं म्हणते. आणि सगळ्यांची अर्जुन म्हणतो, बायको ये तू पण बस असं म्हणतो. आणि मग खुर्ची पाठीमागं घेतो. मग सायलीसुद्धा त्या खुर्चीवर बसते. श्वेता म्हणते, खूप कौतुक ऐकलं आहे तुम्हा सगळ्यांचं सायलीताईकडून. नेहमी तुमच्याबद्दल बोलत असते सायलीताई. तेव्हा प्रतिमा आत्या म्हणतात, आलीस ते बरं केलीस ना श्वेता. तेव्हा श्वेता म्हणते, मी पाहुणे म्हणून आले नाही, मी सगळ्यांना मदत करायला आली आहे, या घरची व्यक्ती म्हणून असं म्हणत असते. सायली म्हणते, अस्मिता आपलं ठरलं होतं ना गोलूला सांभाळण्यासाठी एखादी चांगली मुलगी बघायची. मला वाटतं श्वेता ह्या कामासाठी अगदी योग्य आहे. ते अगदी आईच्या मायेने सांभाळेल बघ गोलूला. तेव्हा अर्जुन म्हणतो, लहान मुलांना किती प्रेम करते ते बघितलं आहे मी आश्रमात. तेव्हा अस्मिता म्हणते, सायली अगं. तेव्हा सायली म्हणते, अस्मिता अजिबात काळजी करू नकोस. तेव्हा अस्मिता म्हणते, बरं ठीक आहे असं म्हणते. मग परत जेलमधला सीन दाखवलेला आहे प्रियाचा आणि त्या हवालदारचा. प्रिया ती हवालदार आलेली असते. ती हवालदारला फोन देते आणि मग ती प्रिया म्हणते, सायली तुझं डोहाळ जेवण असं होईल ना, तुझं डोहाळ जेवण की तुझ्या बाळाच्या सुद्धा आयुष्यभर लक्षात राहील असं प्रिया म्हणत असते. तेव्हा ती हवालदार म्हणते, प्रिया सगळं तर तुझ्या मनासारखं घडतंय, तरीसुद्धा तुझं तोंड वाकडं काय आहे गं. तेव्हा ती प्रिया म्हणते, काय घडले माझ्या मनासारखं, काय घडलं आहे, काही नाही असं म्हणत असते आणि ओरडत असते, चिरडत असते. आणि सायली तन्वी म्हणून तिथे बसली आहे आणि ते सुभेदार तिचं कौतुक करताना थकत नसतील. आणि मी माझी काय अवस्था झाली आहे बघ, मी नाही सोडणार त्या सायलीला, संपवून टाकेन असं म्हणत असते. आणि मग तिथे असलेल्या वस्तू इकडे तिकडे फेकून देत असते. सायलीमुळे इकडे मी जेलमध्ये सडते, मी नाही तिला सोडणार असं म्हणत असते. आणि मग तिथला टेबल असतो तो फेकून देते. मी नाही सोडणार सायलीमुळे, आज माझी काय अवस्था झाली आहे, मी आयुष्यभर तन्वी म्हणून राहिली असते आणि सायलीला नाही सोडणार, सायलीमुळे मी इथे आहे असं म्हणत असते. आणि मग ओरडत असते. तिथल्या
वस्तू फेकत असते. ती हवालदार प्रिया प्रिया असं म्हणत असते आणि मग तिथे एक डेरा ठेवलेला असतो आणि ते डेऱ्याला ती हात मारून म्हणजे हाताने फोडते आणि मग ते फुटलेलं खापर घेते आणि त्या खापराने इतकं दाबून असं भिंतीवर लिहित असते की तिच्या हातातून रक्त येत असतं आणि मग इतकं खापराला दाबत असते हातातून तिच्या रक्त येतं आणि मग ती हवालदार म्हणते प्रिया प्रिया असं म्हणत असते आणि मग आता प्रिया म्हणत असते आणि आता प्रिया काय करतेस हे सोड सोड किती रक्त आले बघ असं म्हणत असते. ती हवालदाराने तिच्या हातातलं काढून घेत असते. मग प्रिया तो रक्ताचा हात आपल्या चेहऱ्यावर लावून घेते आणि मग तो सायलीच्या सुखाला सुरुंग लावणार आणि मी सायलीला बर्बाद करणार असं म्हणत असते. मी तन्वी होते ना, माझं सगळं ऐश्वर्य तिनं हिरावून घेतलं, आता नाही सोडणार असं म्हणत असते. मी तिला नाही सोडणार, आता माझी जागा कोणीही घेऊ शकत नाही, ही अगदी ती खरी तन्वीसुद्धा नाही असं म्हणत असते. प्रिया परत सुभेदारांच्या घरचा सीन दाखवलेला आहे. अस्मिता म्हणत असते, श्वेता स्मितची बरोबर काळजी घेतेस ना, त्याच्या खाण्यापिण्याकडे झोपण्याकडे नीट लक्ष द्यायला हवं, त्याच्या सगळ्या वेळा नीट पाडायच्यात. तेव्हा श्वेता म्हणते, अस्मिताताई तुम्ही अजिबात काळजी करू नका, तुम्ही ऑफिसला जाताना अगदी निश्चित राहा, गोलू माझ्याकडे अगदी सुखरूप असेल, मी घेऊ का त्याला असं श्वेता म्हणत असते. तेव्हा अस्मिता म्हणते, तो पटकन नाही येणार, त्याला सवय होऊ दे तुझी, मग तो येईल, त्याला शिंग फुटलेत ना आता, त्यामुळे ती तुझ्याकडे नाही येणार असं म्हणत असते अस्मिता. तेव्हा श्वेता म्हणते, मी प्रयत्न करते असं म्हणते आणि उठते आणि चैतन्यजवळ असतो गोलू. ती श्वेता गोलूला घेत असते आणि मग म्हणते, शिंग फुटलेत म्हणते आई असं म्हणत असते आणि गोलूला घेते. तेव्हा गोलू जातो तिच्याकडे. चैतन्य म्हणतो, गोलूला त्याच्या जन्माच्या आधीपासून ओळखतो, माझ्याकडे आला की तो रडतो आणि तिच्याकडे गेला आणि झोपला निवांत, उठला पण नाही असं म्हणतो. तेव्हा सायलीमध्ये मी म्हटलं ना, श्वेता लगेच लळा लावते. कल्पनाताई म्हणतात, श्वेता आता गोलूला ना तुझ्याकडेच राहू दे, अस्मिताला ना थोडं आटपता येईल. अर्जुन सायली जा तुम्ही पटकन तयार होऊन घ्या असं कल्पनाताई म्हणत असतात. तुमच्यासाठी वर सरप्राईज आहे हे असं स्मिता म्हणत असते. तेव्हा अर्जुन तो काय सरप्राईज? तेव्हा कल्पनाताई म्हणतात, अरे जाऊन बघा तरी, आम्ही सगळ्यांनी मिळून दिलेलं सरप्राईज आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, लगेच जातो आणि बघतो, चल बायको असं म्हणतो आणि मग सायलीला घेऊन चाललेला असतो. मग सायलीसुद्धा जात असते. मग अर्जुन सायली पायऱ्या चढत असतानाच सायली म्हणते, मी या मानसीच्या मॅडमला फोन करून घेते आणि विचारते. तेव्हा अर्जुन म्हणतो, मी सांगितलं तू ऐकणार आहेस का? तेव्हा बोल तुला बोलल्याशिवाय चैन पडणार नाही असं अर्जुन म्हणतो आणि मग सायली फोन करते त्या मॅडमला आणि म्हणते, मॅडम पोहोचलात का तुम्ही? तेव्हा त्या मॅडम म्हणतात, वाटतच आहोत, थोड्या वेळात पोहोचू. तेव्हा सायली म्हणते, मुली व्यवस्थित आहेत ना? तेव्हा त्या मॅडम म्हणतात, ते अगदी व्यवस्थित आहेत, काही काळजी करू नका. आणि मग मी मानसीला फोन देते म्हणते आणि मानसीला फोन देते. मग मानसी म्हणते, हां सायलीताई बोल असं म्हणते. ताई अगदी आम्ही खूप मजा करत आहोत, खूप आणि मजा येते आम्हाला, आम्ही एकमेकींना जोक सांगतोय, आम्हाला खूप मजा येते असं म्हणत असते. तेव्हा खूप मजा करा पण मॅडमला त्रास देऊ नका असं सायली म्हणत असते. आणि मग परत मॅडमला फोन दे बरं असं म्हणते. मग मॅडम म्हणतात, हां बोला म्हणतात. तेव्हा सायली म्हणते, मॅडम आज माझं डोहाळ जेवण आहे, तुम्ही पण आला असतास तर बरं झालं असतं, तुम्ही जर संध्याकाळी लवकर पोहोचलात ना, त्यांनाही माझ्या घरी पोहोचता येईल मुलांना, आणि तुम्ही जरा लवकर पोहोचण्याचा प्रयत्न कराल ना. तेव्हा मॅडम म्हणते, अंधार पडण्याच्या आधी आम्ही पनवेलमध्ये पोहोचू. तेव्हा सायली म्हणते, बरं मी फोन ठेवते म्हणते आणि फोन ठेवते आणि मग आता रूममध्ये जात असते. आणि इकडे अस्मिता, अश्विनी, चैतन्य सगळेजण घर डेकोरेट करत असतात आणि सगळे हे फुलं लावलेली असतात आणि श्वेता एका हातात गोलूला घेते आणि एका हातात फुलांची ताटली घेते आणि सगळ्यांना मदत करत असते, सगळ्यांना इकडे तिकडे फुलं देत असते. आणि मग परत जेलमधला सीन दाखवलेला आहे. प्रियाने जे तोंडाला रक्त लावलेलं असतं ते धुवत असते आणि धुवून काढलेलं असतं आणि ते मग साडीच्या पदरानेच तोंड पुसत असते आणि मग ती एका पुडीमध्ये पावडर असतं, ते पावडर ते आणलेलं ते लावत असते आणि मग म्हणत असते, कोणीतरी येणार ग, कोणीतरी येणार असं गाणं म्हणत असते. आणि मग पोटाला हात लावते आणि परत गाणं म्हणत असते. आणि मग तिथे सगळ्यांची लाडकी सायली आणि प्रेग्नेंट आहे आणि इथं मी प्रेग्नेंट आहे. लाड फक्त तिचीच का, माझे का नाहीत? तीही सुभेदारांची सून आहे, मीही सुभेदारांची सून आहे, मग आमच्यात जे काही आहे ते सेम असायला हवं ना. म्हणजे एक तर मला तिथे जायला हवं, नाहीतर
तिने इथं यायला हवं असं म्हणत असते. आणि मग अजून परत गाणं म्हणते, कोणीतरी येणार येणार ग असं म्हणत असते. आणि प्रिया चक्क डान्स करत असते जेलमध्ये. आणि हवालदार म्हणते, प्रिया प्रिया काय वेडेपणा करतेस तू, असं का, तू प्रेग्नेंट आहेस विसरली आहेस का असं म्हणत असते. अगं तुला 7वा महिना संपत आला आहे, जरा शांत बस. तेव्हा प्रिया म्हणते 7वा 8वा 9वा आणि मग सुभेदारांचा वारस या जन्माला येणार असं म्हणत असते. आणि मग हे पण ताई सुभेदार माझं कुठलाच हट्ट पुरवत नाहीत बघ, तू करशील का गं माझे लाड, तू पुरवशील का गं माझे हट्ट, सांग ना पुरवशील का गं असं म्हणत असते. तेव्हा तिचे गाल धरते आणि हवालदार म्हणते, सोड सोड, तू माझी नोकरी घालवूनच राहणार आहेस असं म्हणते, चल जेवायला चल आता. तेव्हा प्रिया म्हणते, येते पण मला ना शेवयाची खीर आणि अळूवडी खावीशी वाटते गं, देशील असं म्हणते. तेव्हा ती हवालदार म्हणते, जे ताटात वाढलं आहे ते जेव असं म्हणत असते. प्रिया म्हणते, अळूवडी नाही तर शेवयाची खीर तरी दे ना असं म्हणते. आणि मग एवढं काय होतं त्यात असं म्हणत असते प्रिया. आणि मग आता इकडे मुली खूप जास्त मजा करत असतात, हा सीन दाखवलेला आहे. आणि त्यांची गाडी चाललेली असते आणि त्यांच्या पाठीमागून एक मोटरसायकल सुद्धा असते, ती त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी ही सचिनने पाठवलेली असते. तो मोटरसायकलवाल्याने हेल्मेट घातलेला असता आणि तो बघत असतो, तो बोलत असतो की त्या पोरीवर माझं लक्ष आहे आणि त्या पनवेलकडे परत जायला निघाल्या की मी सांगतो असं म्हणत असतो सचिनला. मग सचिनचा फोन आणि राकेशसुद्धा असतो. राकेश म्हणतो, ऐक तू डायरेक्ट कॉल करू नकोस मला, मध्ये मध्ये अपडेट करत राहा. तेव्हा सचिन म्हणतो, तू आज कोणताही गोंधळ होता कामा नये. तेव्हा तो माणूस म्हणतो, काळजी करू नका, कोणताही गोंधळ होणार नाही. आणि मग फोन ठेवतो. हो मग आज काम होणारच असं म्हणतो. आणि मग मुली खूप मजा करत असतात ट्रिपमध्ये आणि तो माणूस त्यांच्या बसच्या मागे पाठलाग करत असतो. आता परत जेलमधला सीन दाखवलेला आहे. प्रिया बसलेली असते आणि जेलमधली एक दुसरी कैदी असते, ती कैदी येते आणि म्हणते, तेव्हा जेलमधली ती दुसरी कैदीबाई असते, ती म्हणते, अगं प्रिया आज गपगप का आहेस. तेव्हा प्रिया म्हणते, माझा ना 7वा महिना चालू आहे, माझा नवरा माझ्याकडे ढुंकूनही बघत नाही, कोणी मला भेटायला सुद्धा येत नाही, इतकं माझं नशीब घाण आहे का गं असं म्हणत असते आणि रडते. तेव्हा ती कैदीबाई म्हणते, सगळेजण जरा इकडे या गं असं म्हणून सगळ्या कैद्यांना बोलवून घेते आणि म्हणते, तेव्हा ती बाई म्हणते, प्रिया ही सुशिला, हिच्या घरी कोणी पण नसतं, ही मयुरी, हिच्या तर मुलांनी हिला घराबाहेर हाकलून दिलं आणि माझ्या तर नवऱ्याने मला पोलिसाच्या ताब्यात दिलं. अगं तुझं नशीब खूप चांगलं आहे, तुझं बाळ तरी आहे, अशी का रडतेस, आम्ही सगळे आहोत ना असं ती जेलमधली दुसरी कैदी म्हणत असते प्रियाला. आता तुम्हीच माझं कुटुंब आहात, मग माझं डोहाळ जेवण करा ना असं म्हणत असते. आणि मग इकडे परत सुभेदारांच्या घरी अर्जुन सायली रूममध्ये आलेले असतात आणि मग त्या सगळ्या वस्तू फोटो असं ठेवलेले असते. सायलीचे सजण्याचं सगळं सामान असतं, मेकअपचं सगळं सामान असतं, हे ठेवलेलं असतं. आणि ते बघतात अर्जुन सायली आणि अर्जुन म्हणतो, म्हणजे मम्मा आणि अस्मिताताई या सरप्राईजबद्दल बोलत होत्या, तेव्हा किती गोड आहे हे. अहो आपण हे सगळं आपल्या बाळाला थँक्यू म्हणायला हवं. आपले हे सगळे जे लाड होत आहेत ना ते आपल्या बाळामुळेच होत आहेत. आपण आपल्या बाळाला म्हणायला हवं. तेव्हा आणि त्याच्यामुळेच आपण आईबाबा होणार आहोत. जसं ते माझ्या पोटात वाढतंय ना तसाच आपला आनंदही वाढत चालला आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, बाळा आईबाबा होणं हे सगळ्यात जगातलं मोठं सुख आहे आणि ते तुझ्यामुळेच आम्हाला मिळालं आहे, थँक्यू असं म्हणतो तो. आज तुझे खूप लाड होणार आहेत, मज्जा करून घे एकदम. सायली म्हणते, बोल आता बाळाशी बोलून पुढे झालं, आता आवरावर करायला घेऊ का. तेव्हा अर्जुन म्हणतो, थांब अजून एक सरप्राईज आहे, माझ्या बाकी कोणी नाही पण मी दिलं आहे, माझ्याकडून सरप्राईज आहे. मग सायली म्हणते, काय आहे, दाखवतो असं अर्जुन म्हणत असतो. मग सायली खूप उत्सुक झालेली असती, काय आहे. मग अर्जुन म्हणतो, पहिल्यांदा डोळे मीट बरं असं म्हणतो आणि मग अजिबात बघायचं नाही असं म्हणतो. आणि मग सायली डोळे मिटते. अर्जुन म्हणतो, अजिबात बघायचं नाही. मग तो कपाटामधून एक डबी काढतो गिफ्टची आणि मग सायलीच्या समोर धरतो. सायली म्हणते, बघू. तेव्हा अर्जुन ती डब्बी समोर धरतो आणि मग सायली बघते आणि म्हणतो, याच्यामध्ये अर्जुन म्हणतो, बायको बाळाच्या बाबाकडून बाळाच्या आईसाठी एक छोटंसं गिफ्ट असं म्हणतो. आणि मग सायली म्हणते, काय आहे. तेव्हा अर्जुन स्पेशल डेसाठी गिफ्ट असं म्हणतो आणि स्पेशल द्यायचं होतं म्हणून तिच्या हातात देतो. मग सायली डबी उघडून बघते तर त्यामध्ये एक खूप सुंदर अशी नथ असते.
हे खूप छान आहे. अर्जुन म्हणतो आवडली का? तेव्हा सायली म्हणते खूप आवडली. तेव्हा अर्जुन म्हणतो माझी बायको खूप सुंदर आहेच आणि काही महिन्यापासून ती आणखीन सुंदर दिसायला लागली आहे. पण आज तयार होऊन ही नथ घातली तर तू या जगातली सगळ्यात सुंदर स्त्री दिसशील असं अर्जुन म्हणत असतो. आणि मग सायली ही थँक्यू म्हणते आणि अर्जुनकडे पाहत असते आणि इथेच तिला खूप आनंद झालेला असतो. आणि मग इथेच आपला आजचा भाग संपतो. आणि मग आता उद्याचा प्रोमो दाखवलेला आहे. अर्जुन म्हणत असतो तुझ्यासाठी आणखीन एक सरप्राईज आहे असं म्हणत असतो. आणि मग सायली म्हणते काय? तेव्हा तो स्वतःच्या हाताने सायलीला तयार करत असतो. हो, आणि मग परत जेलमधला सीन दाखवलेला आहे. प्रिया म्हणत असते जेलमध्ये सौभाग्यवती प्रिया अश्विन सुभेदार हिचं डोहाळ जेवण होत आहे. ती खूप थाटामाटात होणार. आणि आता इकडे अर्जुन सायलीला तयार करत असतो स्वतःच्या हाताने. आणि मग अर्जुनने सायलीसाठी दिलेलं असतं सरप्राईज. आणि मग खूप छान असा सायलीचा लूक तयार झालेला असतो. ते फोटो काढतो आणि मग इकडे त्या गुंडांनी या आश्रमातल्या मुलींना किडनॅप केलेलं असतं. आणि मग तो माणूस म्हणतो काम झालं. हेल्मेटवर बाईकवर आलेला असतो तो म्हणतो आणि प्रियाला सांगतो काम झालं. आणि मग इथेच आपला आजचा प्रोमोसुद्धा संपतो. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला? आवडला का? आवडला असेल तर लाईक करा. आणि उद्याच्या भागामध्ये काय होणार आहे ते सुद्धा आपण उद्या नक्की पाहणार आहोत, ऐकणार आहोत. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात त्याच्यासाठी धन्यवाद. तुम्हाला आणखीन असे छान छान व्हिडिओचे रिव्ह्यू असतील तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.